नेशन न्यूज, आपले हक्काचे व्यासपीठ। आज 2 मार्च रोजी रमजान महिन्याचा पहिला रोजा सुरू झाला आहे। रमजान सुरू होताच शहरातील मशिदींमध्ये स्वच्छता आणि सजावट करण्यात येत आहे। रमजान महिन्यात मशिदींमध्ये तरावीह आणि नमाज अदा करणाऱ्यांसाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे। तसेच घरांमध्ये ही स्वच्छता करण्यात येत आहे। रमजानच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठेत शेवया, खजूर आणि इतर खाद्यपदार्थांची दुकाने सजली आहेत। रोजासाठी खाद्यपदार्थ खरेदी करण्यासाठी शहरातील बाजारपेठेत लोकांची गर्दी वाढली आहे। मुस्लिम बांधवांनी पहिला रोजा ठेवण्यासाठी शनिवारीच सर्व तयारी पूर्ण केली होती। घरांची साफसफाई करण्यासोबतच पहाटेच्या सेहरीसाठी आवश्यक वस्तूंची खरेदीही करण्यात आली आहे। नंदुरबारमधील मनियार मोहल्ला, घोडापीर, इलाही चौक, मच्छी बाजार इत्यादी बाजारपेठेत खरेदीसाठी मुस्लिम बांधवांची गर्दी झाली होती। इतर दिवसांच्या तुलनेत शनिवारी दुकानांमध्ये जास्त गर्दी होती। दुकानांमधून इफ्तार आणि सेहरीसाठी आवश्यक साहित्य खरेदी करण्यात आले। यामध्ये फळे, खजूर, शेवया आणि इतर खाद्यपदार्थांचा समावेश होता। रमजानच्या निमित्ताने महिलाही विशेष पदार्थ बनवण्यात व्यस्त आहेत। रमजानच्या या पवित्र महिन्यात मुस्लिम बांधव रोजा ठेवून दिवसातून 5 वेळा नमाज अदा करतील आणि तरावीहच्या विशेष नमाजात सहभागी होतील। हा महिना आत्मशुद्धी, संयम आणि उपासनेचा आहे, ज्यामध्ये लोक देशात शांतता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी अल्लाहकडे प्रार्थना करतील। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.